मध्ये जाणार ते दोन संघ आजच्या दिवसातला कुठला टॉप 4 मध्ये संघ जाईल. चला लगेच क्षेत्ररक्षण फील्ड अरेंज करून घ्यायची आहे. आज पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहत आहेत संजयजी मल्होत्रा सर, विरार, तदनंतर महेंद्रजी भोईर सर. आज सलग तिसऱ्या दिवसामध्ये आमच्या समेत हार्दिकजी केणी सलग तिसऱ्या दिवसामध्ये समालोचन करताना आपण ऐकणार आहोत. भाविकजी पाटील, आदेश पाटील आमच्या समेत सलग तिसऱ्या दिवसामध्ये. त्यानंतर 6 सीटरची संपूर्ण टीम, चिन्मय आणि तुषार 6 सीटरच्या माध्यमातून आपण पाहतायत. कालच्या दिवसात इथून गेल्यानंतर लगेच लग्न समारंभ, हळदी समारंभ तोही आम्ही पाहिला होता. चला बेस्ट ऑफ लक गो टीम. मॅचला होईल सुरुवात. आमच्या व्यासपीठावर आदरणीय सन्मान्य उपस्थित आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत असेल. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतायत मतांचषक 2026 शानदार आयोजन. बेस्ट ऑफ लक गो टीम. मॅचला होईल सुरुवात. एका बाजूने आपण पाहतायत अविनाश आणि त्याच्या समवेत विशाल. पहिला बॉल स्विच करण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी निघून जातोय सीमारेषेच्या दिशेने. काही जबरदस्त स्वरूपात पाहायला मिळालाय चामुंडा स्पोर्ट्स ब संघाकडनं. पहिल्या चेंडूवर पहिला चौकार. असेल पहिल्या बॉलवर अगदी चौकार जरूर पाहायला मिळाला विशालच्या बॅट मधनं. धावसंख्या स्कोर कार्डवर 4. सुंदर मैदान आपण पाहतात, अगदी समुद्र किनारा लगतच हे निसर्गरम्य असं मैदान आणि त्याच्यावर चाललेला क्रिकेटचा रणसंग्राम. मथान चषक 2026 शानदार आयोजन. मार्कवर यश हा गोलंदाज आपण पाहतायत. प्रिन्सिपल क्रिकेट हलका हाताने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल परिपूर्ण इथून केली जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 5 या अंकावर. 5 रन्स ऑन द स्कोर कार्ड. षटक क्रमांक सध्या पहिला आपण पाहत आहेत. अगदी सुंदर आयोजन, नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व आयोजकांना एकदा मानाचा मुजरा असेल. भव्य दिव्य स्पर्धा आपण 4 दिवस चालणारी स्पर्धा. उद्याचा मेगा फायनलचा दिवस असेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 2 बॉलच्या अगदी समाप्त अखेर 5 धावा धावफलकार आहेत. आज सफाई ग्रामीण संघ पाहत आहेत. कालच्या दिवसात आपण सफाई गट पाहिला होता. पुढील बॉल समोर अविनाश. हो इथून बाचे जरूर लागले होते ते क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. तद्वर सिंगल इथून परिपूर्ण केले गेले. या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 6 या अंकावर. पॉवर प्लेचं षटक आहे. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर मागच्या दोन्ही चेंडूवर सिंगल परिपूर्ण केले गेले. गोलंदाज आपण पाहतायत यश हा गोलंदाज. चांगली सुरुवात पाहायला मिळालंय चामुंडा स्पोर्ट्स ब संघाकडनं. 3 चेंडूच्या अगदी समाप्त केले. स्कोर कार्ड धाब्यात 6. हो स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथून केला गेला होता. सिंगल इथून परिपूर्ण केली जाते. लेग बायचे संकेत पंच संजयजी मल्होत्रा सर दर्शवत आहेत. आजच्या दिवसात अगदी पाहायला मिळाल्यात संजयजी मल्होत्रा सर. वय वर्ष अगदी 64 आपण पाहतायत. खूप दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि धावसंख्या आपण पाहिली तर जवळजवळ 7 या अंकावर जाऊन पोहोचले गेले. पुढील बॉल टॉस बॉल होता. जरूर लागली होती तिथे क्षेत्ररक्षक होते. खराब क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय. दुसरीचा कॉल आणि 2 धावा पाहता अगदी पूर्ण केल्या गेल्यात. दुहेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 9 या अंकावर. 9 रन्स विदाउट लॉस. चांगली सुरुवात झाली. दोन्ही फलंदाज एकेरी दुहेरीचा वापर करतायत. पहिल्या बॉलवर चौकार जरूर पाहायला मिळाला होता. धावसंख्या 9 या अंकावर. शेवटचा बॉल असेल. षटक क्रमांक पहिला आपण पाहत आहेत. ऑन साइडला इथून हुक करण्याचा प्रयत्न केला. चेंडू सरळ निघून जाते लॉंग लेग परिक्षेत्रामध्ये. सीमारेषा पार चौकारांकरिता षटक क्रमांक 1 समाप्त होईल. धावसंख्या आपण पाहतात चामुंडा स्पोर्ट्स ब या संघाची 13 बिनबाद.
पाटील साहेब उपस्थित झाले आहेत विभाग प्रमुख. मी विकासजी यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण निकेशजी साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. तुषारजी आमचे कॅमेरामॅन अगदी रेडी असतील. थोडस आपण पुढे या समोर. निकेशजी पाटलांचं आता स्वागत केलं जात आहे. विभाग प्रमुख आपण पाहत आहेत. कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त केलं तर क्षणचित्र. निकेशजी पाटील साहेब विकासांच्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित स्वागत सन्मान केलं गेलंय. षटक क्रमांक 1 ची समाप्ती झाली. स्कोर कार्ड धावा 13. बिनबाद चांगली सुरुवात. पॉवर प्लेचं दुसरं षटक गोलंदाज मार्कवर आलाय. गोलंदाज संदेश सर्वेश हा गोलंदाज आपण पाहता. षटक क्रमांक 2 ला अगदी सुरुवात होत आहे. स्कोर करण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. डायरेक्ट चेंडू हातामध्ये आला तर नक्कीच परतावा लागले असतं. अविनाशला इथून सिंगल परिपूर्ण झालंय आणि धाव संख्या जाऊन पडले 14 या अंकावर. 14 रन्स विदाउट लॉस. चांगली सुरुवात पाहायला मिळालंय. चामुंडा स्पोर्ट्स ब संघाकडनं पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या. एक विकेट गमावला नाहीये. तदनंतर षटक क्रमांक 2 सर्वेश हा गोलंदाज आपण पाहतात. पहिल्या चेंडूवर सिंगल परिपूर्ण केले. यावेळेस अगदी जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. अविनाशच्या बॅट मधनं येतोय षटकारांकरिता आजच्या दिवसातला पहिला षटकार 6. धाव फलकावर अविनाशच्या बॅटमधून षटकार जरूर पाहायला मिळाला. गोलंदाज सर्वेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. यावेळेस कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. अविनाशला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय चामुंडा स्पोर्ट्स ब संघाला. 20 या धावसंख्येवर गॉन. मैदानाच्या आतमध्ये जातोय. स्कोर कार्ड धावा 20. पुढील बॉल गोलंदाज गोली मार्कवर सज्ज होतोय. बॉलवर मोठा फटका करण्याचा प्रयत्न. फटका फसला गेलाय. आल्या पावली माघारी परतवलं जाते. दुसरा धक्का. 20 या धावसंख्येवर गॉन. दिवसापासून 3 ते 4 वेळा संधी आली होती. पहिला गोलंदाज ठरेल का हॅट्रिक घेणारा सर्वेश. फलकाने घेण्याचा प्रयत्न. एक धाव परिपूर्ण केली जाईल. क्षेत्ररक्षक पुढे सरसावले जात आहेत. सिंगलच्या मध्येने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 21. 21 या अंकावर 21 धावात 2 गडी बाद. षटक क्रमांक 2 आपण पाहतात. 6 सीटरच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जातात त्यांचं सहर्ष स्वागत. मॅच क्रमांक 1 आपण आजच्या दिवसातला पाहत आहेत. प्रवीण 11 वळंगी संघ त्याच्या विपक्ष चामुंडा स्पोर्ट्स बी हा संघ आपण पाहतात. उलटाच बॉल इनफिटच्या वरून करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे पाठलाग करताय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सरळ ट्रॅव्हल झालाय. चौकारांकरिता मथाने चषक चौकार 4 धावा. वायू 25 या अंकावर.
दोन षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड 25-25 या अंकावर. चांगली दमदार सुरुवात आपण पाहत आहे चामुंडा स्पोर्ट्स ब संघाकडनं. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या होत्या, त्यानंतर या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या गेल्या. पुन्हा एकदा यश गुलाब हे मार्कवर सज्ज होतोय. पॉवर प्लेचं बंधन हटलं गेले की 5 क्षेत्ररक्षक तटीयार सर्कलच्या बाहेर जरूर तैनात केले गेले. धावसंख्या 25, 2 गडी बाद. टॅप करण्याचा प्रयत्न केला, तिथे एक धाव परिपूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षक दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. सिंगलच्या मतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 26 या अंकावर. 26 धावा धाव फलकर आहेत. 70 प्लस करण्याचा प्रयत्न वंचुबा जरूर वर्तवला होता. कॅप्टन आपण पाहत आहेत. एका बाजूने जय, दुसऱ्या बाजूने विशाल. स्कोर कार्ड धावा 26 या अंकावर. मिनलजे पाटील सर उपस्थित होता, त्यांचे हार्दिक स्वागत असेल सकाळच्या सत्रामध्ये. गोलंदाज पुढील बॉल. स्कोर कार्ड 26 या अंकावर विसावला गेलाय. पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न. एक धाव परिपूर्ण केली जात आहे. लेग बायचे संकेत पंच दर्शवतात. स्कोर कार्ड मध्ये होईल बढत 27 या अंकावर. 27 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक 3 सध्या मार्गस्थ आहे. 6 षटकांचे सामने. मथाने चषक एक शानदार आयोजन आपण पाहत आहेत. 6 ते 5 ते 6 षटकांचे सामने सकाळच्या सत्रापासून आपण नेहमी पाहत आलोय. सलग तिसऱ्या दिवसामध्ये हो इथून कुदून काढा तो क्षेत्ररक्षक तिथे आहेत. मिड ऑफ एकदम मिळेल. मिडॉनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचले अगदी 1च्या मदतीनं. 28 या अंकावर. 28 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक सध्या तिसरा मार्गस्थ आपण पाहत आहेत. यश एक गोलंदाज आपण बऱ्याच पहिल्या षटकामध्ये 13 धावा जरूर खर्च केल्या होत्या. षटक क्रमांक 3 सध्या मार्गस्थ आपण पाहत आहेत. 28 लॉस ऑफ 2 विकेट्स. गोलंदाज पुढील बॉल. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. लाग आपल्या क्षेत्र तिथे कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. विकेट क्रमांक 3. तिसरा धक्का 28 धावसंख्येवर. गॉल. बॅक सर्वांचं सौष्य स्वागत असेल. कुणाल मैदानच्या आतमध्ये जातोय. 3 धक्के जरूर लागले गेले चामुंडा स्पोर्ट्स या संघाला. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 28, 3 गडी बाद. सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. धावसंख्या आपण पाहतायत. सोहम लॉंग ऑफ मध्ये तिथे होता. स्कोर कार्ड धावा 28, 28 या अंकावर. 3 धक्के जरूर लागले चामुंडा स्पोर्ट्स या संघाला. गोलंदाज यश पुढील बॉल. समोर कुणाल. हलक्यात अगदी पंच केला गेला तिथे क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फेकी येते तदवर 2 धावा परिपूर्ण केल्या जातात. दुहेरीने स्कोर कार्ड 30 या अंकावर. 30 रन्स ऑन द स्कोर कार्ड. षटक क्रमांक सध्या 3. शेवटचा बॉल असेल. मागच्या 2 षटकामध्ये शेवटच्या बॉलवर चौकार जरूर लागला होता. ह्या चेंडूवर इथून चौकार पाहायला मिळेल का? विकेट्स. शेवटचा बॉल. ऑन साईडला करण्याचा प्रयत्न. डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येईल. एक धाव तर कंप्लीट केली जात आहे. षटक क्रमांक 3 ची समाप्ती होईल. स्कोर कार्ड धावा आहेत 31, 3 गडी बाद. पुढील बॉल.
उलटाच बॉल कट करण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू निघून जायला अगदी सरळ सीमारेषा पलीकडे चौकार अंक तिथा 4 धावा. गेलाय कुणालच्या बॅटमधनं स्कोर कार्डवर धावा 35 या अंकावर. पुन्हा एकदा आडव्या बॅटिंग करण्याचा प्रयत्न लगनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. थोडस फंबल झाला. सिंगल परिपूर्ण केली गेले. धावसंख्या जाऊन बदले 36 या अंकावर 36 ऑन द स्कोर कार्ड. चांगली धावसंख्या उभारी केली गेली. 10 ची सरासरी अद्यावत केली गेली. 3 षटकामध्ये 31 धावा जरूर पाहिल्या होत्या. 10.33 च्या सरासरीने टॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुढचे एकदा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या जाऊन बदले 37 या अंकावर. 70 पर्यंत जाण्याचा मनसुबा जरूर वर्तवला होता चामुंडा स्पोर्ट्स या संघाने आणि त्या दृष्टीने सध्या बॅटिंग होतंय. 37 ऑन द स्कोर कार्ड. गोलंदाज पुढील बॉल. पुन्हा एकदा फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक झेल खाली. हो एक सोपाचा झेल इथून निसटलाय आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. दुहेरी स्कोर कार्ड जमले 39 या अंकावर. 39 अंकावर स्कोर कार्ड. षटक क्रमांक 4 सर्वेशा गोलंदाज आपण पाहत आहेत. सोपाचं जीवनदान मिळालंय कुणालला. उलटाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बघा झेल सुटल्याचे परिणाम इथून चौकार अंक येतात. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 43 या अंकावर. बॉल असेल षटक क्रमांक 4 आपण पाहतात. 43 रन. 43 या अंकावर स्कोर कार्ड आपण पोचला गेला चामुंडा स्पोर्ट्स या संघाचा. चांगली दमदार सुरुवात पाहायला मिळालंय. शेवटचा बॉल ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न. डीप मधनं क्षेत्ररक्षक येईल. एकदा मैल एकेरीने इथून समाधान व्यक्त केलंय. 11च्या सरासरीने धावा जमवल्या गेल्या. 44 3 गडी बाद. आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. सिंगल परिपूर्ण केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे गेले. 45 या अंकावर स्कोर कार्ड आपण पाहू शकतात. प्रथम बॅटिंग करताना चामुंडा स्पोर्ट्स विराथन संघ. पुढील बॉल. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव तर कंप्लीट केली जाते आणि पाहता पाहता अगदी 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. दुहेरी स्कोर कार्ड जमवलाय 47 या अंकावर. 47 या अंकावर स्कोर कार्ड. षटक क्रमांक सध्या 5 आपण पाहत आहेत. गोलंदाज शुभम. इथून विकेट्स प्राप्त करावे लागतील आणि 60च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल वेळंगी संघाला आणि 70 पर्यंत जाण्याचा प्रयत्न सुद्धा चामुंडा स्पोर्ट्स संघ करेल. धावसंख्या 47. हो अगदी वेगवान चेंडू. कुलवा टप्प्याचा चेंडू होता.
डॉट बॉल येतोय. जय हा आपण पाहत आहे स्वतः कॅप्टन. स्कोर कार्ड धावा आहेत अगदी 47-47 या अंकावर. पहिला डॉट बॉल आलाय. आदेशजी पाटील आम्हाला सांगतायत की या इनिंगचा हा पहिला डॉट बॉल. धावसंख्या 47-47 या अंकावर. पुढील बॉल पुढे जाऊन कट करण्याचा प्रयत्न, तिथे सिंगल परिपूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 48 रन्स, 48 धावा धावफलकार आहेत. आदरणीय जगदीशजी पाटील साहेब उपस्थित झाले तर त्यांना विनंती असेल आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपले हार्दिक स्वागत असेल. मथाने चषक 2026 आजच्या दिवसात पाहुण्यांची मांदियाळी आपण पाहू शकणार आहात, कारण आज सुट्टीचा दिवस रविवार, उद्याचा 26 जानेवारीचा दिवस. पंचाकडे लाऊड अपील जरूर केली होती, पंच मात्र सहमत नाही आहेत. डॉट बॉल येतोय. स्कोर कार्ड धावा आहेत 48. 48 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचा बॉल असेल. चांगलं षटक राहिले. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात 5 चेंडू मागे. शेवटचा बॉल असेल. धावसंख्या 48. कुणाला जीवनदान मिळालं होतं आणि या बॉलवर अगदी लांबच लांब षटकार पाहायला मिळालाय. षटकाची झाली समाप्ती. 5 षटकाची अगदी समाप्त अखेर. धावसंख्या 54 धावा. जगदीशजी पाटील साहेबांचं स्वागत सन्मान मी धीरजजींना विनंती करेन. शुभ असते आपण जगदीशजी पाटील साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. प्रत्येकाचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. अतिथी देव भव ही आपली संस्कृती जोपासण्याचं काम आपण पाहत आहे. सातत्यानं मथाने चषकच्या आयोजनाच्या माध्यमातून केलं जात आहे. जगदीशजी पाटील साहेब त्यांचा यथोचित स्वागत सन्मान. शेवटचा अंतिम षटक असेल. पुढे मार्क आलाय गोलंदाज सोहम. इथून स्ट्राईक आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न परतावा लागेल जयला. चौथा धक्का लागतोय. चला नेक्स्ट फलंदाज. तर अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्कोर कार्ड धावा आहेत 54 रन 54 अंकावर. कुणाला स्ट्राईक जरूर दिली गेलंय. सॅक्रिफाईस केलं गेलं. जयला परतावा लागलाय. जतीन एका बाजूने नवीन फलंदाज. शेवटचे 5 बॉल. सोहम हा गोलंदाज. मथाने चषक 2026 शानदार आयोजन. नेक्स्ट मॅच असेल एका बाजूने आई माऊली डोंगरे संघ, त्याच्या विपक्ष जय हनुमान चटाळे संघ. दोन्ही कॅप्टन्स आपण रेडी राहायचं आहे. या पहिल्या इनिंग नंतर टॉस केला जाईल. इथून फ्लॅट षटकार पाहायला मिळालाय. कुणालच्या बॅट मधनं षटकार. चला दोन्ही संघ आले असतील तर आपण रिपोर्टिंग करा. 6 धावांशी स्कोर कार्ड 60 या अंकावर. पुन्हा एकदा इनफिल्डच्या उडवण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंगमध्ये क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. ह्याच कुणालचा झेल सुटला होता आणि त्याचेच परिणाम आपण पाहताय. स्कोर कार्ड धावा 62 धावा. येणारे अजूनही 3 चेंडू. स्कोर कार्ड धावा 62 रन्स. नेक्स्ट मॅच डोंगरे संघ आणि चढाई संघ दोन्ही कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं आहे. हो अगदी खोलवाडपाचा चेंडू होता. सिंगल परिपूर्ण केली जात आहे. दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता अगदी एकच धाव असेल. पंच दर्शवतील. आता स्ट्राईक चेंज असणार नाही. एकच धाव बायचे संकेत पंच दर्शवत आहेत. स्कोर कार्ड धावा आहेत 63 रन. शेवटचे 2 चेंडू असेल. 63 धावा धावफलकावर. नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन आपण उपस्थित राहायचं आहे. पाटणे करण्याचा प्रयत्न. एकदा परिपूर्ण केले जाईल. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतात. सिंगल. स्ट्राईक कुणालकडे ठेवण्याचा प्रयत्न असेल.
धावसंख्या जाऊन पोहोचला अगदी स्कोर कार्डवर 64. चला डोंगरे संघाचा कॅप्टन उपस्थित झालाय. जय हनुमान चटाळे संघ आपण कॅप्टन रेडी राहायचं आहे. अगदी मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. शेवटचा बॉल. एक धाव तर परिपूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न. शेवटचा बॉल आपण पाहत आहेत. 2 धावा अगदी कंप्लीट केल्या गेल्या. तिसरीचा प्रयत्न. फलंदाज बाद होतोय. 6 षटकाची समाप्तीला स्कोर कार्डवर प्रथम बॅटिंग करताना चामुंडा स्पोर्ट्स ब संघ 11च्या सरासरीने 66 धावा धावफलकार आहेत आणि 67 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. चला बोथ कॅप्टन अगदी टॉस साठी या. आई माऊली डोंगरे संघ आणि जय हनुमान चटाळे संघ दोन्ही कॅप्टन्स अगदी रेडी असतील. टॉस मध्ये जॉईन होतील. सन्माननीय संजयजी चौधरी साहेब उपस्थित झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. विनंती करणे आपल्या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. त्यानंतर कृष्णा गुरुजी उपस्थित होतात. त्यांचंही हार्दिक स्वागत असेल या सकाळच्या सत्रामध्ये. उमेशजी पाटील साहेब उपस्थित होतात. त्यांचंही हार्दिक स्वागत. चला बोथ कॅप्टन्स आपण रेडी असतील तर लगेच टॉसची प्रक्रिया परिपूर्ण केली जाईल. चला बोथ कॅप्टन टॉस साठी या. जय हनुमान चटाळे संघ आणि त्याच्या विपक्ष आई माऊली डोंगरे संघ. सन्माननीय स्वप्नंजय राऊत साहेब उपस्थित झाले. त्यांचे हार्दिक स्वागत असेल. चला स्वप्नंजी यांना विनंती असेल मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. विपुलजी पाटील उपस्थित झाल्यात. उत्कृष्ट कबड्डीपट्टू क्रिकेटर आपण पाहताय. त्यांचे हार्दिक स्वागत असेल. मी संजयजी चौधरी सर आपण पुढे या. विलासजी पाटील यांना विनंती करणे आपल्या शुभ हस्ते आपण संजय चौधरी साहेबांचा यथोचित स्वागत. विकासजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते आपण संजय चौधरी साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. स्वागत सन्मान आपण पाहतोय. अगदी कॅमेऱ्यामध्ये क्षणचित्र बंदिस्त केली जातात 6 सीटरच्या माध्यमातून. संजय चौधरी साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान आपण पाहतात. चला चामुंडा आपण क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. चला विपुलजी पाटील यांचं स्वागत केलं जाईल. कृष्णाजी चौधरी सरांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण विपुलजी पाटील यांचा स्वागत सन्मान करणार आहोत. कृष्णाजी चौधरी साहेब आपण पाहतायत या मंडळाचे आधारस्तंभ. त्यांच्या शुभ हस्ते आपण विपुलजी पाटील यांचा स्वागत सन्मान पार पाडला जातोय. उत्कृष्ट कबड्डीपट्टू म्हणून त्यांचा उल्लेख आपण पाहतायत विपुलजी पाटील. स्वप्नीलजी राऊत यांचंही स्वागत केलं जाईल. निकेशजी पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण स्वप्नीलजी राऊत यांचा स्वागत सन्मान करणार आहोत. निकेशजी पाटील विभाग प्रमुख यांच्या शुभ हस्ते आपण स्वप्नीलजी राऊत यांचा स्वागत सन्मान पार पाडला जातोय. चला दोन्ही कॅप्टन उपस्थित असेल तर टॉसची प्रक्रिया परिपूर्ण केली जाईल.
पिकाजी पाटील साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉसची प्रक्रिया परिपूर्ण करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन ट्रेकने टॉस साठी उपस्थित राहायचं. ओव्हर टू यू टॉस बॉक्स. चला टॉस केलं जाईल. मॅच क्रमांक 2. सन्माननीय भिकाजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. चटाई संघ कॉल करेल. उज्ज्वल क्रिकेट आणि एका बाजूने मथाने एकंदरीत उज्ज्वल मथाने कॉल केला एकंदरीत आणि मथाने आलाय. टॉस जिंकला एकंदरीत. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरून विराजमान व्हायचं आहे. टॉस जिंकलाय डोंगरे संघ, काय निर्णय असेल? फील्ड फर्स्ट. 6 षटकांचा सामना आहे. समोरच्या संघांना किती धावा पण रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करू. आयोजन नियोजन कसं वाटतंय? ज्याप्रमाणे समुद्र किनारे सुंदर हे मैदान आपण पाहत आहेत. खूप सुंदर आयोजन नियोजन आहे. बऱ्याच वर्षांनी मॅच भरवल्यात, खेळायला मजा येईल. टॉस जिंकला असता तुम्ही काय निर्णय घेतला? क्षेत्ररक्षणात घेतलं असतं. आता मनाच्या विरुद्ध फलंदाजी करायची आहे. काय टोटल असेल माइंडमध्ये 6 षटकामध्ये? 6 शतकामध्ये 60 प्लस करायचं हे असं. आयोजन कसं वाटतंय? ज्याप्रमाणे आपण पाहतोय मथान चषक 2026 हे आयोजन खूप छानच आहे आणि मेहनत केली आहे पोरांनी. खूप खूप शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. टॉस जिंकलाय आई माऊली डोंगरे संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. जसे मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा आपल्यासोबत हार्दिक चिक्किणी यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. धन्यवाद नितीनजी पाटील सर. मागील 6 षटकांमध्ये त्यांच्या सुमधुर वाणीतून मागच्या 6 षटकांचं धावतं वर्णन आपण ऐकलंय. 67 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. 6 षटकांमध्ये 2 बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. एका बाजूला हार्दिक आणि निलेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिले षटक हाताळण्याकरिता विशालच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेला. पहिल्या इनिंग मध्ये चांगल्या पद्धतीने आपण पहिल्या धावा उभारल्या गेल्या चामुंडा स्पोर्ट्स बस संघाने आणि त्या धावा रोखण्याकरिता या ठिकाणी जरूर संघर्ष असणार. हार्दिकला आपण पाहतोय स्ट्रायकिंग वरती. अनेक साऱ्या मॅन ऑफ द सिरीज या खेळाडूच्या नावावरती आपण पाहिल्यात. ड्रम बॉक्स क्रिकेट असो किंवा ओव्हरआर्म क्रिकेट असो, दोन्ही फॉर्मॅट मध्ये सातत्यानं या हिऱ्याला चमकताना आपण पाहिलंय. विलंगीचा सुपरस्टार आज इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती विशाल या ठिकाणी दाखल झाला. पहिला बॉल या दुसऱ्या सत्राचा. पहिलाच बॉल होती हुक शॉट आणि सरळ बॉल चाललाय डीप स्कोर लेग सीमारेषा पलीकडे. 4 धावून करीतात चौकार. बॉलवरती चौकार येताना पाहायला मिळतोय. फलंदाज हार्दिकच्या बॅट मधून विशालचा जो शॉर्ट बॉल होता त्याच्यावरती हुक शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि सरळ बॉलला या ठिकाणी ऑन साइडला पाठवलं होतं. पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं पिकअप शॉट आणि सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावून करिता बॅक टू बॅक 2 चौकार. ग्रेट स्टार्ट. 4 धावा. दोन चेंडूंवरती 2 चौकार. फलंदाज हार्दिकच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतात. विशालच्या गोलंदाजीचा जरूर आपण पाहू शकतात. पुरेपूर फायदा या ठिकाणी घेतला जातो. पुढचा बॉल इथे सुद्धा चान्स घेतला. इनफिल्डवरून क्लिअर करण्याचा प्रयत्न आणि कश्यपच्या माध्यमातून एक सुंदर झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. मागच्या 2 चौकारांचा प्रतिउत्तर या बॉलवरती दिलं गेलंय. ग्रेट रिवेंज, ग्रेट रिप्लाय. फलंदाज हार्दिक बॅक टू द डगआउट गॉन. जवळचा 6 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं एकंदरीत जे टार्गेट आपल्याला पाहायला मिळते 67 धावांचा पाठलाग करायचं आहे. सुरुवात चांगली झाली होती. हार्दिकला क्रीज वरती राहणं गरजेचं होतं.
इनफिल्डवरून खेळण्याचा प्रयत्न केला, फटका फसला आणि तदनंतर कश्यपच्या माध्यमातून चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. नवीन बॅटर कृतिक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 8 या धावसंख्येवरती पहिला धक्का या ठिकाणी लागलाय प्रवीण 11 विलंगी टीमला. 11च्या सरासरीने बॅटिंग करायची आणि त्या दृष्टिकोनाने चामुंडा स्पोर्ट्स विरातन ब संघाचा जो बॉलिंग अटॅक आहे त्या 11 धावा या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये द्यायच्या नाहीये. सध्या तरी 8 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. चौथा बॉल या ओव्हरमध्ये इथे या बॉडीला जर आपण पाहतो ड्रिल करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. धावची जी संधी त्या ठिकाणी निर्माण झाली होती काही क्षणांसाठी, परंतु एक धाव या ठिकाणी या बॉलवरती परिपूर्ण केली गेली. हा सुद्धा बॉल खराब लाईन लेंथवरती ठेवला होता, परंतु इथे चान्स घेतला नाही फलंदाजाने. एकच धाव या बॉलवरती मिळते. धावसंख्या फलकावरती 9. प्रवीण 11 विलंगी टीम सध्या तरी पहिल्या 2 शेड्यूलमध्ये मजबूत स्थितीवरती होती, परंतु मागच्या 2 बॉलवरती कमबॅक विशाल गोलंदाजाचा आपण पाहिला. विकेट घेतली आणि त्यानंतर त्याच्या विरोधामध्ये सिंगल त्यांना आपण पाहतोय. आता स्ट्रायकिंगवरती निलेश आपल्याला पाहायला मिळतोय, एक अतिशय अनुभवी फलंदाज या टीम मधील. त्याच्यासाठी पहिलाच बॉल गॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल बॅटिंग करण्याचा प्रयत्न. जतीनचे एफर्ट्स जबरदस्त होते, परंतु इथे सरळ बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे चौकार. आतापर्यंत 3 चौकार फलंदाज विशालच्या विरोधामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. खराब लाईन लेंथ या ठिकाणी हाताळली गेली. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. इथे कनेक्शन प्रॉपरली झालं नव्हतं. एकदा मिळेल या बॉलवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 14. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती 14. मी विनंती करतोय परेशजी ठाकूर साहेबांना आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. परेशजी ठाकूर साहेब आपण विनंती आपण मुख्य मंचावरती या. मी विनंती करतोय अमितजी पाटील आपण आपल्या शुभ असेल हा सन्मान या ठिकाणी पार पाडायचा आहे. पहिलाच बॉल शफल होऊन त्या ठिकाणी लॉंग लेगला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटिंग बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. निर्धावने सुरुवात त्या ठिकाणी झाली. या इनिंग मधील हा पहिला निर्धाव बॉल या ठिकाणी गोलंदाज कश्यपने मैदानामध्ये टाकलाय. रिक्वायर रन रेट सध्या तरी 10.97च्या घरामध्ये, परंतु मैदानामध्ये पहिल्या षटकापासून या ठिकाणी 12 धावा येऊ लागल्यात. 12च्या सरासरी रन्स येऊ लागल्यात. त्याचमुळे आता कुठेतरी ही सरासरी या ठिकाणी पुन्हा एकदा वाढवावी लागणार बॉलिंग करणाऱ्या टीमला. बॅटची कडा त्या ठिकाणी जरूर घेतली होती, परंतु विकेट किपरचे प्रयत्न ते सुद्धा चांगले होते, परंतु बॉल पर्यंत पोहोचता आलेला नाहीये. एकदा मिळेल या बॉलवरती. कश्यपचे पहिले दोन्ही बॉल या ठिकाणी फुलर लेंथवरती टाकले गेलेत आणि जेव्हा फुलर लेंथवरती गोलंदाजी केली जाते कश्यपच्या माध्यमातून फट्टा खेळणं थोडंसं कठीण होतं आणि मागच्या 2 बॉलवरती तेच पाहायला मिळालं. मागचे दोन्ही बॉल चांगल्या टप्प्यावरती त्या ठिकाणी पाहायला मिळतात. निलेशच्या अगेन्स्ट एक वेगळी स्ट्रॅटर्जी या ठिकाणी बनवली गेली. आदरणीय शुभमजी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात. त्याचं स्वागत आहे क्रीडा नगरीमध्ये. 15 धावा स्कोर कार्डवरती. पुढचा बॉल या ओव्हरमध्ये. हा बॉल पंचांकडे अपील त्या ठिकाणी केली होती विकेट किपरच्या माध्यमातून. एक्स्ट्रा रन इथे मिळताना दिसेल. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या फलकावरती 16. 2 शेड्यूलचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. सध्या तरी दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. 67चा पाठलाग करायचा. रनचेज इतकी मोठी नाही आहे, परंतु एक चॅलेंजिंग टोटल चामुंडा स्पोर्ट्स ब टीमने उभा केलं आणि तो बॉलिंग अटॅक डिझर्व करते खऱ्या अर्थानं. कारण अजूनही कुणालचा एक षटक बाकी आहे, त्याचबरोबर अजूनही विशालचा एक स्पेल बाकी आहे. त्याचबरोबर या टीम मध्ये असे गोलंदाज आहेत जे ऑप्शन म्हणून आपल्याला पाहायला मिळतात आणि ते सुद्धा चांगली गोलंदाजी करू शकतात. इथे फुल टॉस बॉल चिप शॉट. क्षेत्ररक्षक विशाल त्या ठिकाणी येतोय. कॅच ड्रॉप. बॉल पर्यंत पोहोचता आलेला नाहीये. 2 धावा मिळतील या बॉलवरती.
दुहेने धावसंख्या फलकावरती 18. कॅच कंप्लीट करणं गरजेचं आहे या सिच्युएशनला, कारण इथून कॅचेस विन द मॅचेस विकेट टेकरच्या भूमिकेमध्ये सध्या कश्यपला आपण पाहतोय. विकेट टेकर बॉलर या टीम मधील तो आपल्याला पाहायला मिळतोय. त्याने ते संधी प्राप्त करून दिले होते, तो चान्स ग्रॅप करता आलेला नाहीये. धावसंख्या फलकावरती 16, क्षमासवी 18. 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. दुसरा षटक सध्या प्रगती पथावरती आहे. हा चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बरोबर स्टंपच्या वरून बॉल निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. टॉप बॉलची संख्या ठिकाणी होताना पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. मागचे 4 बॉल कश्यपने परफेक्ट लाईन आणि लेंथ वरती टाकले गेलेत. वेग चांगला आहे त्याच्याकडे आणि त्या वेगेचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेत असताना, नियंत्रण चांगलं आहे बॉलिंग करत असताना, त्याचमुळे या ठिकाणी मागील 4 बॉल परफेक्ट टप्प्यावरती या ठिकाणी टाकले गेलेत. पुढचा बॉल ते बॉल बॅकड्राईव्ह त्या ठिकाणी दाखवला होता. बॉल जाईल डीप मध्ये. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. कुणालला पण पाहू शकतायत. एकच जाऊ या बॉलवरती मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. आदरणीय सचिनजी पाटील सरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. आदरणीय सचिनजी पाटील साहेब, आपणास विनंती असेल आपण मुख्य मंचावरती या. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकामधून आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये धावांवरती पूर्णपणे या ठिकाणी अंकुश लावण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये कश्यपने केलाय. पुढचा बॉल या ओव्हरमधील ओव्हर दी विकेट. शेवटच्या बॉलवरती विकेट करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी धावतायत आणि अखेरकार त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप करण्यामध्ये यश आलं. 2 धावा मिळतील या बॉलवरती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 21 या आकड्यावरती. जो खचलेला आत्मविश्वास होता, तो खचलेला आत्मविश्वास पुन्हा एकदा या ओव्हरमध्ये कश्यपने जागा केलाय, कारण या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. आणि जी इकॉनॉमी सध्या तरी आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 14च्या घरामध्ये होती, ती इकॉनॉमी आता 10.50च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी 46 धावांची गरज. ठाकूर सरांना विनंती करतोय आपण पुढे या, त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करतोय राजूजी, आपण आपल्या शुभास हा सन्मान या ठिकाणी पार पाडायचा आहे. राजेशजी पाटील, आपणास विनंती करतोय आपण आपल्या शुभास हा सन्मान या ठिकाणी आपण पार पाडायचा आहे. परिजी ठाकूर सरांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत आपल्या मुख्य मंचावरती. राजेशजी यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभास सन्मान आपण पार पाडून घ्यायचा आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 21 रन्स. कॅमेरामॅन, आपण मुख्य मंचावरती त्या ठिकाणी फोकस करायचं आहे. धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. 21 रन्स स्कोर कार्ड आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालाय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती क्लीन बोल्ड परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या यॉर्करचं उत्तर फलंदाजाकडे नव्हतं. क्लीन बोल्ड गॉन. धावसंख्येवरती दुसरा धक्का या ठिकाणी लागला. आता पूर्णपणे बॅकफुटला जाणवतोय प्रवीण इलेव्हन विलंगी संघाच्या पद्धतीने मागच्या ओव्हरमध्ये पलटवार या ठिकाणी कश्यपने केला आणि त्यानंतर विशाल गोलंदाजी मार्कवरती आल्यानंतर जे त्याला हवं होतं ते त्याला मिळालंय. कारण पहिल्या बॉलवरती सुरुवात चांगली हवी होती, ती विकेट किंवा डॉट बॉल हवा होता, परंतु या ठिकाणी जरूर विकेट येताना पाहायला मिळाला आणि या विकेटने आत्मविश्वास आता वाढला असेल विशालचा. कारण पहिल्या षटकामध्ये त्याच्या विरोधामध्ये 14 धावा आल्या होत्या आणि त्या 14 धावा कुठेतरी कव्हर करायच्या होत्या आणि त्याच प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा विशालला या ठिकाणी बॅक केलं. सुद्धा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल जाईल शॉर्ट मिड विकेटला. क्षेत्ररक्षक ठिकाणी येत आहेत. 2 धावा मिळतील या बॉलवरती. विनंती करतोय आकाशजी वर्तक सरांना आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. आकाशजी वर्तक सर, आपण या मुख्य मंचावरती. सटायले गावातील एक अनमोल रत्न आणि त्याचबरोबर चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकाशजी वर्तक सर, आपलं स्वागत आहे क्रीडा नगरीमध्ये. 2 बॉलचा खेळ ठिकाणी झालाय. धावसंख्या फलकावरती 23. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि पहिल्या चेंडूवरती एक मोठा विकेट त्या ठिकाणी मिळताना पाहायला मिळाला. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा आहे. एकच धाव या बॉलवरती मिळेल. सिंगल वरती सॅटिस्फाईड व्हावं लागणार आहे. मागील 9 चेंडूंमध्ये एकही मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला नाहीये आणि त्याचा प्रेशर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये बिल्ड होताना पाहायला मिळते. 24 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. पुढील सामना जो असणार, पुढील फाईट जे असणार, एका बाजूला संघ असेल आई माऊली डोंगरे आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान सटाले.
सध्याच्या घडीला एक अनबिटेबल टीम, टेबल टॉप करणारा संघ या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पिकअप शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर कश्यपला पण पाहू शकताय, क्षेत्ररक्षण चांगलं झालं. एकच धाव या बॉलवरती मिळेल, सिंगल वरतीच कदाचित साईड स्पीड होऊ शकले असे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जतीनचा होता आणि या बॉलवरती 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. सध्या तरी तिसरं षटक प्रगती पथावरती आहे, प्रगतीच्या मार्गावरती असताना या ठिकाणी प्रगती चांगली झाली. अपडेट केल्या गेले या ओव्हरमध्ये स्वतःला. विशालच्या माध्यमातून चांगला कमबॅक तसा गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय. 26 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. अजूनही या तिसऱ्या षटकामध्ये 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 4 बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. 5वा बॉल या ओव्हरमध्ये. इथे जरूर आपण पाहू शकतायत एका हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय, फटका फसलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. तितकंसं डिस्टन्स या बॉलवरती मिळालं नव्हतं. 2 धाव मिळतील या सुद्धा बॉलवरती. 28 झाल्या स्कोर कार्डवरती. 28 वरती ही टोटल आपण पाहतोय. आतापर्यंत चेंडूंचा जर विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल या तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 67चा चेज आहे, एक मोठी रन चेस तरीके आपल्याला पाहायला मिळते. सध्या निलेश एका किचूनचा मैदानामध्ये देतोय, खिंड लढवतोय एका बाजूने. सोहमला त्याची साथ द्यावी लागणार आहे. 28 सध्या तरी स्कोर कार्डवरती लागले. आता रिक्वायर 100 जो आहे तो 12.37च्या घरामध्ये जाऊन पोहोचला आणि या रिक्वायर 100 वरती बॅटिंग करणं इथे कठीण झालंय, कारण ज्या लाईन लेंथ वरती गोलंदाजी सध्या मैदानामध्ये सुरू आहे, परफेक्ट लाईन लेंथ, परंतु शेवटच्या बॉल वरती एक कडक फटका आणि या चौकारने आत्मविश्वास वाढला असेल. 32 धावा स्कोर कार्डवरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर चौकार. तर मी विनंती करतोय मनोजजी बलवंत पाटील सर, आपण आपल्या शुभास हा सन्मान या ठिकाणी पार पाडायचा. कॅमेरामॅन तुषार मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती या ठिकाणी कॅमेरा दाखवायचा आहे. 31 धावा या ठिकाणी पहिल्या इनिंग मध्ये चामुंडा स्पोर्ट्स ब संघाच्या होत्या. कंपेअर करत असताना या ठिकाणी एका धावेचा फरक जाणवतोय. आता 18 बॉल आहेत, 18 बॉल मध्ये विजयासाठी 35 धावांची गरज आहे. 18-35 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 18 बॉल मध्ये विजयासाठी 35 धावांची गरज आहे. 32 रन सध्या तरी स्कोर कार्ड होते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा खेळ संपला. पहिल्या 3 षटकांमध्ये चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द टीमची गोलंदाजी पहिलं षटक वगळता मागच्या 2 ओव्हरमध्ये त्यांचा परफॉर्मन्स जबरदस्त राहिलाय. मी विनंती करतोय जितेंद्रजी मात्रे सर, आपण आपल्या शुभ असते आकाशजी वर्तक यांचा सन्मान या ठिकाणी पार पाडायचा आहे. 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. 32 धावा फलकावरती आपण पाहतोय. 32 रन्स इंटू दी स्कोर कार्ड. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी 35 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय पॅट वरती व्यवस्थित चढलेला नाहीये. शतक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्लीप मध्ये साईनाथला आपण पाहू शकतात एक धाव मिळाली या बॉलवरती. सिंगलने सुरुवात या षटकाची झाली. 33 धावा सध्या तरी स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 17 बॉल आहेत, 17 बॉल मध्ये 34 बनवायच्या. इथे प्रेशर थोडंसं निर्माण होत आहे, म्हणजेच प्रवीण 11 विलंगी संघासमोर, कारण या सिच्युएशनला बॅटिंग करणं आता अवघड झालंय. कारण जी लाईन अँड लेंथ मैदानामध्ये हाताळली गेली गोलंदाजांच्या माध्यमातून त्यांचं जे ॲक्युरेशन ते दिसून आलं. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण चांगलं झालं. विशालच्या माध्यमातून आधी एक सेल सुटला होता, तिथून इन्स्पायर झाला आणि ते चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना सुद्धा बॉलवरती सिंगलच मिळेल. आता 16 चेंडू आणि 16 चेंडूंमध्ये 33 धावांची गरज आहे. जो खचलेला आत्मविश्वास जो कॉन्फिडन्स लो झाला तो पुन्हा एकदा हाय करायचा आणि त्याचमुळे इथे मोठे फटके येणं गरजेचं आहे या सिच्युएशनला. समोर सुद्धा एक मजबूत बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळतो. आधी सुद्धा म्हटलं होतं एक मजबूत बॉलिंग अटॅक आहे आणि 67 धावा त्याच्यासाठी फाईट करण्याकरिता त्या योग्य आहेत. आणि त्या टोटलवरती सध्या तरी फाईट सुरू आहे चामुंडा स्पोर्ट्स ब संघाची. जतीनला आपण पाहतोय फेकी खराब झालंय, त्याचमुळे 2 धावा या बॉलवरती घेणं शक्य झालं. एक बायच्या रूपामध्ये या धावा येताना पाहायला मिळतात. सध्या तरी धावसंख्या फलकावरती 35. क्षमस्वी 36 रन्स स्कोर कार्डवरती लागले गेलेत. या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला निवडला होता आणि या सिच्युएशनला चामुंडा स्पोर्ट्स ब संघाला विकेटची गरज होती आणि ती विकेट मिळवून दिले कश्यपने. एक बिग विकेट सोहमच्या रूपामध्ये गॉन.
असं काही स्लॉग हिटर डेथ मध्ये सातत्याने तो प्रगती करत आला आणि त्याला बॅटिंग साठी येणं गरजेचं होतं. 36 धावा स्कोरवरती लागल्या जात आहेत. 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. यशचा उल्लेख जर आपण केला तर क्रिकेटसाठी भरपूर मेहनत तो सातत्याने घेत असतो. कामाच्या शाईने स्वप्न त्याला लिहायचे आहेत, स्वप्न घेऊन उतरायचं आहे क्रिकेटच्या फील्डमध्ये आणि तोच बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. 36 धावा स्कोरवरती आपण पाहतोय कश्यपचा पुढचा बॉल या ओव्हरमध्ये. फुलटॉस बॉल होती. पहिल्याच बॉल वरती केलाय प्रहार, सरळ चेंडू निघून जाईल, सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. कुठेतरी आपण पाहिलं फुलटॉस टाकला आणि फुलटॉस बॉल वरती या ठिकाणी त्याचं भुगतान करावं लागतंय. 40 धावा स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. विजयासाठी आता 27 धावांची गरज आहे. येणारे चेंडू आहेत 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 27 धावांची गरज. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉल वरती कश्यपला या ठिकाणी रिव्हेंज घ्यावी लागणार आहे. सध्या तरी मैदानामध्ये करंट रन रेट 10च्या सरासरीने धावा येत आहेत आणि जो रिक्वायर्ड रन रेट आहे 12च्या आसपास रन रेट रिक्वायर्ड रन रेट आपण पाहतोय 12.5च्या सरासरीने रन्स या ठिकाणी येत आहेत. 40 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 5 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. शेवटचा बॉल बरोबर टप्प्यावरती त्या ठिकाणी टाकला होता डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला. 2 धाव्यांचा कॉल आहे. बॅटिंग एंडकडे थ्रो झालाय. धावचीची संधी आणि यश पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने जात असताना पाहायला मिळते. फलंदाज यशला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. या सिच्युएशनला एक मोठी विकेट आणि त्या विकेटचं सेलिब्रेशन सध्या मैदानामध्ये सुरू आहे. DRS चा वापर या ठिकाणी केला गेला धावचीसाठी, रनआउट साठी. DRS ची मागणी या ठिकाणी पंचांनी केली. रनआउट साठी DRS या ठिकाणी वापरला गेलाय. पंच DRS अंपायर्स कॉल आहे की बॅटिंग टीमने घेतलाय? अंपायर्स कॉल. येस. सॉफ्ट डिसिजन काय आहे? विकेट यस आउट आहे म्हणजे इथे विकेट गमवावं लागणार आहे. कारण जेव्हा कॅमेरा समोर होता तेव्हा या ठिकाणी फिल्डर समोर आले होते आणि त्याचमुळे या ठिकाणी बॅट स्लाइड झाले की नाही दिसत नाहीये. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 26 धावांची गरज आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात 6व्या संगीत कक्षामध्ये. एक महत्वाची सूचना आहे, खेळाडू कक्ष कोणी सोडायचं नाहीये. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी आपण पाहू शकतायत 26 धावांची गरज आहे. 67चा पाठलाग करायचा आहे. पहिल्याच बॉल वरती इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि पहिल्या चेंडूवरती केलाय भव्य स्वागत गोलंदाज साईनाथचं. आता समीकरण बदललं जात आहे. 11 बॉल मध्ये विजयासाठी 20 धावांची गरज. निलेशच्या पाठ मधून पहिल्या बॉल पासून खऱ्या अर्थाने या ठिकाणी खेळपट्टीवरती या ठिकाणी निडर बनाने बॅटिंग करत असताना दुसऱ्या बाजूला विकेट जात होते परंतु त्या विकेटचा अभाव कुठल्याही प्रकारे पडत नव्हता फलंदाज निलेश वरती. आणि अखेरकार 5व्या षटकाच्या सुरुवातीच्या बॉल वरती केला प्रहार आणि या षटकाराने या ठिकाणी समीकरण बदललं जात आहे. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत आता 20 धावा. 11-20चं समीकरण. या ओव्हर मधील पुढचा बॉल साईनाथ लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन त्या ठिकाणी झालंय. हा सुद्धा बॉल या ठिकाणी गोलंदाजच्या दृष्टीने चांगला नाहीये. एक्स्ट्रा रन इथे मिळेल. आता समीकरण 11 बॉल मध्ये 19 धावांची गरज. 48 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात.
पहिल्या 4 षटकांमध्ये सर्व काही सुरळीत सुरू होतं, परंतु या ओव्हरमध्ये आलेला पहिल्याच बॉलवरती षटकार गोलंदाजाला या ठिकाणी द्विधा मनस्थितीमध्ये टाकत असताना त्याची मानसिकरित्या पूर्णपणे या ठिकाणी कुठेतरी ट्रोल करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. आणि पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर गोलंदाजाला अनेक सारे प्रश्न पडतात. आता येणारे 5 बॉल कशा पद्धतीने हाताळावे, परंतु साईनाथ असा गोलंदाज आहे, या सिच्युएशनला सुद्धा तो कमबॅक करू शकतो, कारण भरपूर वर्षांचा अनुभव त्याच्या जवळ आहे. तो आत्मविश्वास दाखवून द्यावा लागणार आहे. फुलटॉस बॉल ऑफ्टनच्या बाहेर चेस करण्याचा प्रयत्न चालू होता. लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक कुणाल आपण पाहतोय, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी झाले. एकच धाव या बॉलवरती आल्या आणि त्या एका धावेने धावसंख्या फलकावरती 49. 10 बॉलमध्ये विजयासाठी 18 धावेंची गरज आहे. मागच्या 2 बॉलवरती जो काही भूतकाळ आहे तो विसरावा लागणार आहे. येणाऱ्या वर्तमान काळामध्ये येथे चांगली कामगिरी करावी लागणार आहे. भविष्याचा विचार करावा लागणार आहे गोलंदाज साईनाथला, तर मागचा जो भूतकाळ होता तो या ठिकाणी नकारात्मक दृष्टीने पाहिला गेला गोलंदाज साईनाथसाठी, परंतु येणारे जे 4 बॉल आहेत ते परफेक्ट टप्प्यावरती टाकावे लागणार आहेत. चामुंडा स्पोर्ट्स ब टीमला हाच प्रयत्न करावा लागणार आहे. निलेशची विकेट, परंतु निलेश ज्या पद्धतीनं ज्या पिक फॉर्म मध्ये सध्याच्या घडीला बॅटिंग करतोय त्याला थांबवणं या ठिकाणी कठीण झालंय. विजयासाठी आपण पाहू शकता 10 बॉल आहेत. 10 बॉलमध्ये 18 धाव्यांची गरज आहे. पुढचा बॉल लिफ्टा मोरदी विकेट. गोलंदाजी मार्कवर. शॉर्ट बॉलचा वापर, शॉर्ट बॉलवरती फटका खेळण्याचा प्रयत्न कश्यपला आपण पाहतोय आणि कश्यपला बीट करून बॉल सरळ निघून जाईल लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. षटकार 6 धावा. च्या विरोधामध्ये 2 हल्ले या ठिकाणी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. या ओव्हरमध्ये पहिला षटकार पाहिला निलेशच्या बॅटमधून आणि त्यानंतर शुभमच्या बॅटमधून हा मोठा फटका येताना पाहायला मिळतो. समीकरण पुन्हा एकदा या ठिकाणी बदलत असताना आता 9 बॉल मध्ये बनवायच्या 12. येणारे 3 बॉल खूप महत्वाचे ठरणार आहेत. येणारे 3 बॉल भरपूर काही सांगून जातील. येणारे 3 बॉल होती भरपूर काही घडणार आहे. डीप मिड विकेटला पुनश्च एकदा आकाशाला गवस निघालणारा फटकार साईनाथच्या विरोधामध्ये आलाय. षटकार 6 धावा. मध्ये सुरू आहे इनक्रेडिबल आउटस्टँडिंग परफॉर्मन्स त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. फलंदाज शुभम आणि निलेशचा 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 6 धावांची गरज. 12 बॉल 27 ची गरज होती, तिथून सामना पूर्णपणे फिरलाय, कारण साईनाथच्या विरोधामध्ये 3 षटकार येताना पाहायला मिळतात. चामुंडा स्पोर्ट्स ब संघ विचारही करू शकत नाहीये, कारण साईनाथ कडून ही अपेक्षाच नव्हती करायला त्यांना, कारण साईनाथ एक असा गोलंदाज आहे ज्याने अनेक वेळा आपल्या स्वतःच्या कुशल नेतृत्वावरती सामने जिंकून दिलात, परंतु आज कुठेतरी तो आत्मविश्वास खचला गेला. पुन्हा एकदा या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक कुणाल आपण पाहतोय. लॉंगॉन मध्ये चेंडूला फील्ड करेपर्यंत 1 धाव मिळेल. या सिंगलने धावसंख्या फलकावरती 62. 62 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. इथून जर शेवटचा बॉल चांगल्या टप्प्यावरती टाकला तर इथे विजयाचे चान्सेस निर्माण होऊ शकतात, कारण 6 बॉल मग 5 समीकरण राहील, परंतु शेवटचा बॉल या ठिकाणी चांगला टाकावा लागणार आहे गोलंदाज साईनाथला. 7 बॉल मध्ये 5 ची गरज आहे. शेवटचा बॉल इथे पंचांकडे अपील त्या ठिकाणी केली गेली आणि यस स्पोर्टमॅन स्पिरिट त्या ठिकाणी दाखवलं. आता 6 बॉल मध्ये 5 ची गरज असेल. या महत्वाच्या क्षणाला एक महत्वाचा विकेट, एक प्राइसलेस विकेट मैदानाच्या आतमध्ये परतत असताना तंबूच्या आसराला फलंदाज निलेश. बिग विकेट गॉन. पाच धाव्यांची गरज काय सामना मैदानामध्ये पाहायला मिळतो. आजच्या दिवसातील पहिला सामना या ठिकाणी रोमहर्षक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. चामुंडा स्पोर्ट्स ब टीमने या ठिकाणी आतापर्यंत पहिल्या 4 षटकांमध्ये कामगिरी चांगली राहिली होती, परंतु 5व्या षटकामध्ये साईनाथ आले आणि साईनाथ वरती या ठिकाणी तब्बल आपण पाहू शकता 21 धावा या ठिकाणी बनवल्या गेल्या. आता विजयासाठी आपण पाहतोय 6 बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. एका बाजूला शुभम त्याला थांबवणं आता या ठिकाणी अवघड झालंय. कुणालकडे ती क्षमता आहे धावा रोखण्याची. एक परफेक्ट ऑलराऊंडर या टीम्स आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन पेपर तो स्ट्रॉंग आहे, परंतु मैदानामध्ये स्ट्रॉंग माइंडसेट घेऊन त्याला खेळावं लागणार आहे. 6 बॉल आहेत. 6 बॉल मध्ये 5 धावांची गरज. एक महत्वाचा
या ठिकाणी डिसिजन चामुंडा स्पोर्ट्स टीमने घेतलाय. कुणालला या सिच्युएशनला बॉलिंग ट्रॅक वरती आणलं गेले. 6 बॉल मध्ये 5 धावा रोखायच्या. येणारे 6 बॉल या ठिकाणी खूप महत्वाचे ठरतील. दुसऱ्या बाजूला शुभम आहे. वेळ जास्त जातो, प्लीज गाई करा. जास्त वेळ दवडवायचा नाहीये कारण आज आपल्याला 7 सामने या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. 4 संघांचं शेड्यूल आपल्याला पाहायला मिळते. टोटली 8 संघ आज इन ऍक्शन मध्ये असतील. पहिलाच बॉल फुलटॉस आणि फुलटॉस बॉल वरती विजयाच्या धावा. फलंदाज शुभमच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती गेम फिनिश. षटकार 6 धावा. मॅच समोर पण पाहू शकतात आपल्या स्क्रीनवरती. पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या सत्रामध्ये एकंदरीत 66 धावा उभारल्या होत्या. 67 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलं होतं चामुंडा स्पोर्ट्स ब संघाच्या माध्यमातून. पहिल्या 4 षटकांमध्ये गोलंदाजी अव्वल दर्जाची राहिली होती, परंतु तदनंतर सायनाचं ते षटक आणि त्यावरती आलेल्या धावा कुठेतरी गेम टर्निंग मोमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मॅन ऑफ द मॅच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. कृष्णा सरांना विनंती सर पण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये